तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तर आता सुरू केला आहे ब्लॉग। तर आता फायनली मी खाली आली, ब्रेकफास्ट सकाळी झालेला आहे। तर आता मी बनवणार होती चिकन पुलाव। सिंपलची रेसिपी आहे, एवढं काय मोठी अशी रेसिपी मी बनवणार नाही आहे आज, साधंच अशी इच्छा झाली म्हणून। आणि बाय द वे आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर कमेंटमध्ये नक्की विश करा कोणाला जमलं तर। आता ते करत आहे देवपूजा आणि आपलं जी मी गाप झालं, कारण शेजारी आमच्या जे आहेत ना आमची काकी त्यांचं वर्षश्राद्ध आहे, त्यांचं वर्षश्राद्ध आहे, त्याच्यामुळे तिथे गेस्ट आलेले आहेत। त्याच्यामुळे जी मी आहे ना खूप ॲग्रेसिव्ह होतो तशा लोकांना बघून, त्यामुळे त्याला इथून हकलवलं। कुठे गेलं काय माहिती, तर त्याला थोड्या वेळात आवाज देते मी। तर आता फटाफट मी हे तांदूळ धुवून घेते सगळ्यात आधी। गाईस ट्रायपॉड तुटला माझा, माहिती आहे तुम्हाला, आता नवीन करायचं आहे त्याला। तर सगळ्यात आधी मी तांदूळ धुवून घेते। तांदूळ धुवून थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचे, जेणेकरून ते लवकर शिजतात। तर तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत मी तिथे बघा। तर आता मी सगळी चॉपिंग करून घेते, कांदा बटाटा वगैरे, जास्त काही नाही, कांदा बटाटा टमॅटो, गार्लिक चिलीची पेस्ट बनवायची आहे, पेस्ट नाही है यार। प्रदीपकडे आलं लसूणची पेस्ट भेटते, मला बनवायला टाइम लागेल 4ला। गाईस चला बघूया जिमी आहे का बाहेर। तर तांदूळ भिजत ठेवले होते, त्याच्यानंतर मी जिमीला आवाज देत होती त्याच्या ट्यूनमध्ये करून, पण तो काय आला नाही। कदाचित तो दादा तिकडे होता, त्याच्यामुळे तो दादाला खूप घाबरत होता या साईडला येण्यासाठी। त्याच्यानंतर इथे मी घेतलं पुलाव बनवायची तयारी केली होती ऑलमोस्ट। तर आज पुलाव यासाठी आहे, चिकन पुलाव बनवणार होती। सिंपल रेसिपी आहे, खूप टेस्टी बनते। होप रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं। आणि थंबनेलवरनं कळलंच असेल की तुम्हाला ब्लॉग काय आहे आज। तर मी ते आली नसेल की माझं गप्पा सुरू होते, कारण मी पण मम्मी देवपूजा केली। देवपूजा झाल्यानंतर तरी मम्मीसाठी आज गाजर आणि बीटचा ज्यूस बनवलेला। तर मला विचारून त्याचं बनवणं चालू होतं, तर मी पण थोडंसं त्याच्याबरोबर गॉसिप करत होती। आणि आमच्या दोघांच्या गप्पांमध्ये आमचं थोडंसं फाईट पण झाली, बट इट्स ओके, कधी कधी होतच जातं हे नवरा बायकोंमध्ये। त्याच्यानंतर आमचं एक टॉपिकवरनं डिस्कशन चालू होतं, त्याच्यानंतर मी घेतलं, आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या। त्याच्यानंतर त्याचं चालू होतं काय ना काय लुडबुड, पुरुषांचं असंच असतं। तर चिकन पुलाव मला बनवायचा होता, कारण म्हणजे बोलतात ना 12:30ला मी स्वयंपाक बनवायची सुरुवात केली, तर मला आलं लसूणची पेस्ट बनवायची होती। तर विपुल बोलला राहू दे, मी रेडीमेड घेऊन येतो, आता पुरती बनव, मग नंतर तू तुझं बनवून घे फ्री टाईममध्ये। तर मी बोलली ठीक आहे चालेल। मग त्यावर जाऊन पॅकेट घेऊन आला 3-4, तोपर्यंत मी टमॅटो असं सगळं चॉपिंग वगैरे करून घेतलं फटाफट झटपट। त्याच्यानंतर मी तांदूळ सगळ्यात आधी भिजत टाकले, त्याच्यानंतर मी चिकन बटाटा हे व्यवस्थित वॉश करून घेतलं। त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला करायचं होतं प्युरी म्हणजे कसली करणार होती मी तुम्हाला सांगते। तर मी विपुलला सांगितलं आलं लसूणची पेस्ट तू खरंच आणू नकोस, मी बनवते। तर मी काय घेतलं, आपलं कोथिंबीर घेतली, कोथिंबीरमध्ये मिरच्या टाकल्या, लसूण टाकलं, आलं टाकलं, हे व्यवस्थित असं मी वॉश करून त्याच्यानंतर मी मिक्सरला हे वाटून घेतलं। तर मी 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्याच्यानंतर 4 मिरच्या घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली, हे व्यवस्थित मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं। आणि तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपण चिकन बनवताना आलं लसूण आणि कोथिंबीरची जेव्हा पेस्ट टाकतो, जेव्हा तेला आणि कांदामध्ये जे परतवतो त्याचा वास काही वेगळाच येतो। तर आज ॲनिव्हर्सरी होती, तर स्पेशल काहीच नव्हतं, कारण सासूबाईंची तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे कसलंच मूड नाही आमचा। पण ठरवलं आम्ही छोटीसे का नसो पण आपण सेलिब्रेट करूया। तर मी तसंच चिकन वगैरे त्यांनी आणलं होतं, मम्मी सगळ्यात आधी व्यवस्थित चिकन धुवून घेतलं। माझं एक आहे गाईस, चिकन मी अशी धुते जसं काही कपडे धुतो तसं आपण। तर मी व्यवस्थित असं चिकन धुवून घेतलं, कारण 4-5 पाण्याने मी धुते, मला अजिबात आवडत नाही स्मेल आलेला। चिकन धुतल्यानंतर त्याच्यामध्ये परत एकदा लिंबू पिळायचं आहे, लिंबू पिळून झाल्यावर पुन्हा एकदा ते आपल्याला नळाखाली धुवून घ्यायचं आहे।
मग ते मी चिकन वगैरे धुवून घेतलं व्यवस्थित. इथे तुम्हाला दाखवते मी चिकन धुवून घेतलं. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये लिंबू पिळला, ते सुद्धा पाणी मी म्हणजे टाकून दिलं. त्याच्यानंतर इथे बघू शकता मी चिकन घेतलंय, तांदूळ घेतले 2 पेले तांदूळ, त्याच्यानंतर गरम मसाला, हळद, कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर खडा मसाला, त्याच्यानंतर बिर्याणी मसाला, असं साहित्य मी घेतलं. तर सगळ्यात आधी मी कुकर ठेवला गॅसवरती. कुकरमध्ये मी ऍड इथे बघा इथे कोथिंबीर, मिरची, लसूण ह्याचं वाटण आपण करून घेऊया तर मिक्सरमध्ये. तर इथे बघा माझ्या लाडक्या नवऱ्याने काय केलं होतं, गाजर कापून ठेवले होते मिक्सरमध्ये लाडक्या मम्मीला ज्यूस देण्यासाठी. तर सगळ्यात आधी आज मला खूप विशेष हे वाटलं की कुठे ना कुठे त्याला त्याच्या आईची खूप प्रचंड काळजी आहे आणि ती सगळ्यांनाच असते. तर मी ते मिक्सरला वाटून घेतलं. नंतर त्याचे गंमत बघत होती म्हणजे तो व्यवस्थित बनवत होता. तर नवरोबांनी व्यवस्थित बनवलं होतं ज्यूस, त्यांना पण आवडला त्यांनी दिला. तर ते अजूनपर्यंत त्याचं काम बाकी होतं, तर त्याचं चालू होतं लुडबुड काहीतरी. तर मी माझं बंटलं खूप उशीर झालेलं आहे, तर मी माझं स्वयंपाक बनवायला स्टार्ट केला. तर इकडे मी मस्त पेस्टसुद्धा माझी तयार झाली होती. कांदा, टमॅटो सगळं व्यवस्थित साहित्य मी तयार करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये मी टाकलं तेजपत्ता, काळी मिरी आणि उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. जेव्हा आपला कांदा गोल्डन ब्राऊनमध्ये टर्न झाला त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आलं लसूणची पेस्ट, जी म्हणजे कोथिंबीर, मिरची, लसूण आणि आलं हे आपण करून जी पेस्ट बनवलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे कांदा टाकला, त्याच्यानंतर मी ही पेस्ट त्याच्यामध्ये टाकली. त्याच्यानंतर मी विपुला सांगितलं प्लीज मला थोडीशी हेल्प कर कॅमेरा पकडण्यासाठी, कारण गाईज माझा छोटा जो ट्रायपॉड होता तो तुटला, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होतो आहे. तर बघू तो रिपेअर होतो का नाही, तर मग मला नवीन ट्रायपॉड ऑर्डर करायला लागेल. तर कोणालाही माहिती असेल की बेस्ट ट्रायपॉड कोणता तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी ती आलं लसूणची पेस्ट वगैरे सगळं कोथिंबीरची पेस्ट टाकली, त्याच्यामध्ये घरगुती गरम मसाला टाकला, 2 चमचे हळद टाकली आणि मग ते जे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. खूप घमघमाट वास सुटला होता असं वाटते. त्याच्यानंतर मी मस्त टोमॅटो कापून ठेवलेले ते टाकलं. सिम्पल बिर्याणी रेसिपी आहे काही, खूप टेस्टी बनते, नक्की ट्राय करा. आणि अजून कुठली रेसिपीची तुम्हाला काय हवं असेल व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. लोक तर मला तर एवढा प्रतिसाद देत नाही आहे, पण जे बघतात आहेत माझे सबस्क्रायबर तर नक्की तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मोटिव्ह केलं तरच काही गोष्टी शक्य आहे, हे मी कायम बोलत असते तुम्हाला. तर इथे हा बिर्याणी मसाला घेतलेला बादशाचा तो मी ह्याच्यामध्ये ॲड केला. मसाला ॲड केला. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चिकन आपल्याला ॲड करायचं आहे. आता कसं असतं, जसं तुमचं तांदळाचं मेजरमेंट असेल, समजा तुमचं तांदूळ असेल 1 किलो तर तुम्हाला चिकन 1.5 किलो तरी पाहिजे, तर ते 1.5-2 किलोचं पुलाव असा होतो. तर ह्याच्यामध्ये मी कसं अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलोचंच मला भात बनवायचा होता. तर इथे बघा तुम्ही चिकन टाकून घेतलं मी व्यवस्थित धुतलेलं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे मी आता. मीठ सगळ्यात आधी का तर व्यवस्थित चिकनला मॅरिनेट व्यवस्थित मीठ झालं पाहिजे त्याच्यामुळे. तर इथे व्यवस्थित चिकनला मी मीठ लावून घेतलं, मीठ टाकलं. तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला आता परतून घ्यायचं आहे चिकन. तर चिकन आपलं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. थोडीशी दही टाकायची ह्याच्यामध्ये, अर्धा कप दही लागणार आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला दिसेलच मी कसं बनवते आहे ते. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार तांदूळ. तांदूळ अर्धा तास आधी भिजत ठेवायचे आहेत हे लक्षात ठेवा, जेणेकरून कसं आहे चिकनला शिजायला वेळ लागतो, तो त्याच्यामध्ये मग आपला भात गिच्चा होऊन जातो. जर तुम्ही तांदूळ अर्धा ते 1 तास भिजवून ठेवला तर तो लवकर शिजतो. मग हे व्यवस्थित मी तांदूळ टाकून मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी दही ॲड करणार आहे अर्धा कप. तर व्यवस्थित सॉटे करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया दही. तर आता दही ॲड करायची. तर दही ॲड करून घेतली मी. नवरोबाचा हात दुखत होता कॅमेरा पकडून, पण आज त्यांनी कॅमेरा पकडला. मला खूप छान वाटलं कसं मला व्हिडिओ प्रॉपर शूट करता आला, बरोबर की नाही गाईज, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर दही मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं शिजण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर चिरून टाकायची आहे. आणि आपली कुकरच्या 3 शिट्ट्या घेतल्या तरी आपला भात चांगला, म्हणजे आपल्याला वासावरूनच कळून जातं
की आतमध्ये गोष्टी व्यवस्थित शिजली आहे की नाही. तर मी पाणी जास्त नाही घेतलं, थोडंसंच पाणी टाकलं, कारण टमॅटो होते तर टमॅटोला असं ना तसं पाणी सुटणारच होतं, तर पुन्हा भात आपला गिच्चा होऊ शकतो. तर मी काय केलं, थोडंसं पाणी टाकलं, मग त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर चिरून टाकली, वरतून लिंबू पिळून टाकला आणि तुम्हाला गाईस सांगते अप्रतिम पुलाव बनतो. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, खूप सुंदर. असं वाटतं की शायद आपण बिर्याणीच खातोय की काय, अशी टेस्ट येते. तर ट्रस्ट करा मला आणि नक्कीच ही बिर्याणी बनवा, पुलाव बनवा सॉरी. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असेच छान छान व्हिडिओ मी बनवत जाणार आहे, होप तुम्हालासुद्धा आवडेल. तर वाट कसली बघताय, आत्ताच चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट नोटिफिकेशन येईल. आणि इथे माझा लाडका नवरोबा अजून ज्यूसच बनवत होता, तर त्याचं चालू होतं ज्यूस बनवणं. तर फायनली त्याने ज्यूस बनवलं. मग मी त्याला ती चाळणी दिली, कारण छोट्या चाळणीमध्ये वेळ लागेल म्हणून मी त्याला मोठी चाळणी दिली, जेणेकरून त्यांनी फटाफट ज्यूस बनवून घेतल्यानंतर त्यांनी सासूबाईंना ते दिलं. त्याचं म्हणजे माझी सासूबाई त्याची आई, मग त्यांनी दिलं, मग आईने ते पिलं. मग तिला पण पुलाव खायची खूप इच्छा झाली होती आणि मलासुद्धा कुठे ना कुठे वाईट वाटलं, कारण बरेच दिवस झाले त्यांनी अशा काही गोष्टी खाल्ल्या नाही बिकॉज ऑफ शुगर. तर अगदी थोडंसं लहान मुलांना देतात तेवढा मी त्यांना भात दिला. पुलाव बनवायला ठेवला आहे. तर आहे काकूचं वर्ष श्राद्ध, त्याच्यामुळे शेजारी आणि इकडे सुद्धा शेजारी पाहुणे आहेत दोन्ही काकांच्या घरी. आमच्याकडे एवढं कोण नाही आहे. व्हेरी बॅड मोबाईल, फेल्वेट बॅड. आणि ते विपुल साहेब फोनवर बोलत आहेत कोणाशी काय माहिती. जाम माझे डोळे ना जवळ झालेत, काय माहिती का. तर उद्या कदाचित आम्हाला बाहेरसुद्धा जायचं आहे मॉर्निंगला. तर बघू कसं काय जायचं. तर जावं तर लागणारच आहे, कारण माझी तब्येत प्रचंड बरी नाही आहे त्याच्यामुळे. तर बघू. A few moments later. तर बघा असं मस्त झणझणीत असं पुलाव झालेलं आहे गाईस. तर आता आपण जेवूया. गाईस तर आज आम्ही दोघं आलेले आहेत. हा आहे माझा नवरा. आज बऱ्याच दिवसांनी त्याला मस्का मारून बोलवलंय ब्लॉग मध्ये. तर असं आहे, आमची अॅनिव्हर्सरी आहे आज. तर आम्ही जास्त काही म्हणजे पार्टी वगैरे केली नाही, साधं आम्ही म्हणजे बाहेर खाऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही ही पेस्ट्री आणली आहे, वाटतं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून. आता आम्ही ही पेस्ट्री कट करणार आहेत, तर दाखवते तुम्हाला, स्टे ट्यून. तर पेस्ट्री उघडतो आहे विपुल. छोटीशी पेस्ट्री आणली आहे. आता 1000K पण सेलिब्रेशन राहिलेलं आहे, ते आता माझ्या बर्थडेला आपण करू. हे दुकानवाले जाम टेप लावून देतात, डोक्याला ताप करतात. काढूच तर माळ असं होऊन. तर फायनली आज जी पेस्ट्री आणली ना गाईस, ती मी कायम चॉकलेट खायची, पण आता माझं चॉकलेटवर इच्छा उडाली, त्याच्यामुळे मी पाइनएप्पल पेस्ट्री आणली आहे. बघा पाइनएप्पल पेस्ट्री. तर चला आता आपण कट करूया आणि छोटंसं सेलिब्रेशन मध्ये एंड करूया सेलिब्रेशनचं. तर चला. आपण दिसतच नाही, डझंट मॅटर्स. आता आपला एवढा सोफा दिसतोय असं धरूया, फक्त कट करूया. सो चला. हात धरला आता, हात धरायला पण नाही होती याला, एवढचं केक आहे म्हणून. तर आता आपण कट करूया. भरवतो तर मी पहिले ह्याला भरवते, याला काय लेडीज फर्स्ट ना. हॅपी अॅनिव्हर्सरी टू वी बोथ. हे तुमच्यासाठी सगळ्यांना. आणि मी मी खाते, माझं फेवरेट आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.